नमस्कार. मी नयन विठ्ठल वाघ, मुक्काम मायनाचवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथील. माझं प्राथमिक शिक्षण जुगरवाडी जिल्हा परिषद शाळा जुगरवाडी येथे झालेलं आहे. त्यानंतर माझं शिक्षण 10वी पर्यंत जे आहे ते आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे. चाफेवाडी येथील आश्रम शाळेमध्ये झालेलं आहे. चाफेवाडी येथे आश्रम शाळेमध्ये असताना मी 7वीला 1 वेळा नापास झालेलो. त्यानंतर 10वीला 3 वेळा नापास झालो. नंतर मी 10वी पास झालो. त्यानंतर मी माझं जे 12वी 11वी 12वी जे आहे ते 11वी 12वी वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यालय म्हसा येथून झालेलं आहे. आणि माझं ग्रॅज्युएशन कोकण ज्ञानपीठ कॉलेज कर्जत येथून झालेलं आहे. तर 2016 मध्ये माझं ग्रॅज्युएशन झालं. 2016 ते 2018 पर्यंत मी पोलीस भरती केली. नंतर 2019 पासून मी MPSC ला सुरुवात केली. 2020-21 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा मी नापास झालो. त्यानंतर 2022 ला मी PSI ला होतो. 2022 मध्ये PSI ला असताना पूर्व मुख्य आणि पूर्व आणि मुख्य पास झालो. त्यानंतर फिजिकलला जेव्हा होते माझी फिजिकल PSI ची, तर त्या फिजिकलला माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्या ठिकाणी असं होतं की जे स्वप्न माझं होतं म्हणजे पोलीस होण्याचं, तर ते जवळ दिसत असताना त्यावेळेस रनिंग करताना माझा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे ते स्वप्न माझं भंगलं. मला ऑपरेशन त्यासाठी करावं लागलं. त्यानंतर मग पुन्हा उभारी होण्यासाठी म्हणजे परत उभं राहण्यासाठी मला खूप लोकांनी मदत केली, खूप लोकांचा सपोर्ट भेटला. त्यानंतर मी 2022, 23 आणि 24 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झालो. 2022-23 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा माझी नापास झालो. त्यानंतर 2024 ची पूर्व मुख्य आणि मुलाखत पास होऊन मी ST कॅटेगरी मधून आता 15वा रँक आलाय आणि त्या MPSCच्या परीक्षेमधून माझी अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे. या प्रवासात मला माझे कुटुंब, माझे आई वडील, माझी पत्नी, भाऊ, या बहीण यांची सगळ्यांची मला खूप साथ मिळाली. पुंडलिक कंटे सर जे चिराचे प्राथमिक शिक्षक आहेत, त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्यानंतर पुण्याला गेल्यानंतर मला दिलीप खाटेकर सर स्टेप अप अकॅडमीचे जे संचालक आहेत, त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि तसेच इतर मित्रमंडळी आणि नातेवाईक तसेच समाजातील अनेक व्यक्तींचा या प्रवासामध्ये खूप खूप मोलाचा वाटा आहे. PSIचा पाय फ्रॅक्चर झाला त्यावेळेस महाराष्ट्रातील खूप विद्यार्थ्यांनी, संघटनांनी किंवा इतर मित्रमंडळांनी माझी खूप त्यावेळेस मला मदत केली. त्यांच्यामुळेच आज मी इथपर्यंत हा माझा प्रवास झाला. आणि या सगळ्यांसाठी मी सगळ्यांचा खूप आभार मानतो, ज्यांनी मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या प्रवासात माझा साथ दिली मला किंवा सपोर्ट केला. त्यांचा सगळ्यांचा मी खूप आभारी आहे.